वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कांदा, हळद आणि ज्वारी या पिकांसह आंबा बागांना फटका। पुढील 2 दिवस पावसासह गारपीट होण्याची शक्यता। जालना जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा। सपकाळ पिंपळ गावात गारपिटीचा फळ पिकांना फटका। जालन्यात 4 दिवसांपासून पाऊस आणि गारपीट। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेती पिकांना फटका। वादळी वाऱ्यामुळे पपईची बाग उद्ध्वस्त। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे आंबा बागायतदारांना फटका। तोडणीला आलेल्या आंब्याचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कांद्याला फटका। बागलाण, देवळा, सटाण्यात कांद्याचं अतोनात नुकसान। उन्हाळी कांदा जमीनदोस्त। पावसामुळे कांदा शेतकरी हवालदिल। नागपूरमधल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका। नाशिक एपीएमसी मधलं हजारो क्विंटल धान्य भिजलं। पीक कर्ज माफ होणार नाही तोपर्यंत राज्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक। युटी म्हणजे यूज अँड थ्रो म्हणायचं का? उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या केलेल्या एसंशी उल्लेखावर एकनाथ शिंदेंचा पलटवार। वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समिती नेमणार। खोब्रेकर समिती अहवालात वाघ्याचा उल्लेख नाही। संभाजीराजे छत्रपतींची माहिती। ठाण्यात महिला बँक मॅनेजरची मुजोरी। मनसैनिकांसमोर मराठी बोलण्यास नकार। कोपरीतल्या एसबीआय बँकेतील प्रकार। मनसैनिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद। पंढरपुरात 7 ते 9 एप्रिल दरम्यान मटण विक्रीवर बंदी। चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। प्राणी कत्तल, मांसजन्य पदार्थ विक्रीलाही मनाई। आणि अवघ्या 1 रुपयाच्या वादातून एकाची हत्या। अंबड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टपरी चालकाला केली अटक। टपरी चालकानं 10 रुपयाची सिगारेट 11 रुपयाला दिल्यावरनं वाद।